धनंजय देशमुख यांनी आपल्याला पिस्तूल लावून धमकावलं असा आरोप करत एक तक्रार दाखल होते आणि धनंजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल होतो। गुन्हा दाखल झाल्यानंतर धनंजय देशमुख भडकतात आणि थेट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ते धनंजय मुंडेंनी आपल्यावर बंदुकीचे 2 राऊंड फायर केल्याची तक्रार देतात। आणि नंतर हे सगळं खोटं असल्याचं समोर येतं। पण खोट्या तक्रारींचा हा खेळ कोण आणि का खेळतंय, बीड मध्ये नेमकं काय घडतंय, सगळं सविस्तर समजून घेऊ। 1.5 वर्षांपूर्वी बीड मध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। त्यानंतर बीड मधील गुन्हेगारी, त्याला राजकीय मंडळींकडून मिळणारं पाठबळ आणि पोलिसांचा नाकर्तेपणा अशा सगळ्या चीड आणणाऱ्या गोष्टी समोर आल्या होत्या। धनंजय देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सध्या कोर्टात आहे। त्यांना न्याय कधी मिळणार याची महाराष्ट्र वाट पाहतोय। पण आता दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या भोवती सुद्धा अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। आता रविवारी 31 मेला अचानक बातम्या समोर आल्या की धनंजय देशमुखांवर गुन्हा दाखल झालाय। बंदूक लावून धमकावल्याच्या प्रकरणातला हा गुन्हा होता। नंतर माहिती समोर येते की तथ्य नसल्यानं हा गुन्हा मागे घेण्यात आला। पण या 2 घडामोडींच्या मध्ये बरंच काही घडून गेलंय। तो सगळा घटनाक्रम काय होता ते समजून घेऊ। धनंजय देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसोबत बीड मध्ये एका हॉटेलमध्ये रात्री जेवण्यासाठी थांबले। योगायोगानं त्याच हॉटेलवर दिवंगत संतोष देशमुख यांच्या साडूचे भाऊ समाधान खिंडकर सुद्धा आलेले होते। यावेळेला दोघांमध्ये त्याच हॉटेलवर काहीतरी कुरबुरी झाल्याचं म्हटलं जात आहे। त्यानंतर समाधान खिंडकर हे थेट पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी तक्रार दिली। धनंजय देशमुख यांनी त्यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाची बंदूक काढून आपल्याला धमकावल्याचा आरोप त्यांनी केला आणि धनंजय देशमुखांवर पहाटे 5 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला। या घटनेनंतर संतापलेल्या धनंजय देशमुखांनी थेट एसपी ऑफिस गाठलं। त्यानंतर ते थेट पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि तिथे त्यांनी आपली तक्रार दिली। धनंजय देशमुख यांनी थेट धनंजय मुंडेंनी आपल्यावर 2 राऊंड फायर केल्याची तक्रार दिली आणि इथूनच खरा ड्रामा सुरू झाला। की आम्ही रात्री शेतकरी राजा या हॉटेलवर फॅमिली सेक्शनला रविराज साबळे माझे मित्र आणि आम्ही तिथं थांबलो होतो आणि त्यावेळेस काही तिथं चुकीचे प्रकार घडले होते, जी इन्फॉर्मेशन आम्ही केज पोलीस स्टेशनचे PI यांना दिली होती। मग त्याच्यानंतर पोलीसची गाडी आली, त्याच्यानंतर जे काय प्रकार घडले ते मी सगळं सविस्तर सांगितलं होतं आणि इन्व्हेस्टिगेशन अधिकारी आहेत त्यांच्यावर माझा भरोसा होता। त्यांना मी सांगितलं की हे सगळं व्हेरीफाय करून करा, परंतु त्याच्यामध्ये गडबड झाली। त्यांनी सकाळ उजडू न देता रात्री 4:57 गुन्हा नोंद केला आणि मी आज सकाळी SP ऑफिसला आलो दुपारी आणि पुन्हा बीड ग्रामीणला इथं मी दुपारपासून आहे। आत्ता ज्यावेळेस खरं तर DYSP साहेबांचा 5-6 तासाचा वेळ या पोलीस स्टेशनला आपण बघितला सगळ्या पत्रकारांनी गेलेलं, तर हे सगळं निष्फळ आहे, यातून असं निष्पन्न झालेलं आहे। धनंजय देशमुखांच्या तक्रारीनंतर पोलिसांसमोर मोठा पेच तयार झाला होता। धनंजय देशमुखांनी तक्रार करताच पोलीस उपाधीक्षक व्यंकटराम यांनी स्वतः तिथं लक्ष घातलं आणि तब्बल 5 ते 6 तास ते पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आणि त्यानंतर दोन्ही तक्रारींमध्ये कोणतंही तथ्य आढळून न आल्यानं गुन्हे खोटे असल्याचं पोलिसांनी सांगितलं। पोलिसांनी या प्रकरणात एक निवेदन सुद्धा जाहीर केलंय। अभी जो हम दोनों केस जो रात में दर्ज हुआ है, सुबह अराउंड 3 बजे और 5 बजे दर्ज हुआ है, तो हम उस केस गंभीरता को देख के हम यहाँ पे आए। जो भी प्रिलिमिनरी इंक्वायरी है, फुटेज वगैरह हमने देखा है, तो पता लगता है कि जो गंभीरता से गुनाह दाखिल किया गया है उतना गंभीरता केस में नहीं दिखा देता है। तो उसके फर्दर डिटेल तपास, जो भी CCTV होता है और जो भी लोकेशन एनालिसिस होता है, सब डिटेल तपास चल रहा है। जो अभी FIR जो हुआ है उसके बाद में अभी क्या कार्रवाई की जाएगी? आपकी पुलिस ने इससे पहले FIR करते समय कुछ चेक नहीं किया था क्या? इसके बारे में भी कुछ चेक किया जाएगा? सर्टनली जब एनी पर्सन जो भी जो फिरियाद देने आते हैं पुलिस स्टेशन, तो FIR लेना हमारा फर्ज बनता है। तो FIR ले लिया, क्योंकि रात पुलिस हमें वहाँ पे गया था धाबा पे, सुबह 4 बजे गए थे क्योंकि तभी फिरियाद देने आए थे। लेकिन 4 बजे वहाँ पे ओनर नहीं थे धाबा के, होटल के, वो गए थे घर, तो इसलिए CCTV फुटेज तब प्राप्त करना ये नहीं था, पॉसिबल नहीं था। इसलिए क्या किया, फिलहाल टेम्परेरी के FIR ले लिया। उसके बाद सुबह सब CCTV फुटेज वगैरह ले लिया। उसके बाद अभी हम डीप एनालिसिस सब कुछ किया। बेस्ड ऑन दैट वी विल टेक फर्दर वॉट एवर एक्शन नीड्स टू बी टेकन, वी विल टेक दैट एक्शन। जिसने फिरियाद दिया है दोनों साइड से, उन पर कुछ कार्रवाई की जाएगी? अगर उनका जो भी गुना बनता है इसमें, क्योंकि फुटेज 2 घंटे का होता है ना, 2-3 घंटे जितने भी वहाँ पे रुके थे सब हम डीप एनालिसिस करेंगे। जो भी गुना बनता है, जो भी जिसने भी कुछ भी थोड़ा भी गलत किया है, डेफिनेटली उसके ऊपर कार्रवाई तो कानून के तरीके तो हो जाएगा।
अगर कुछ वहाँ पे गुनाह निष्पन्न नहीं होता है, कुछ ऐसा घटा नहीं है, इतना गंभीरता नहीं है, तो अकॉर्डिंगली गुनाह घटा दिया जाएगा एंड अकॉर्डिंगली प्रोसिजर ॲक्शन विल बी टेकन. पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेले गुन्हे जरी मागे घेतलेले असले तरी बाहेरचे वाद संपणार का हा सवाल आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात त्यांचे साडू दादा खिंडकर हे धनंजय देशमुख यांच्या सोबत न्यायाच्या मागणीसाठी उभे राहिले. याच दरम्यान दादा खिंडकरचे सुद्धा काही प्रकरण मारहाणीचे व्हिडिओ समोर आले आणि या प्रकरणात दादा खिंडकर जेलमध्ये गेला. जामिनावर सुटल्यानंतर दादा खिंडकर आणि त्याचा भाऊ समाधान खिंडकर या सख्ख्या भावांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता खोटी तक्रार दाखल करून समाधान खिंडकर कडून धनंजय देशमुख यांनाही टार्गेट करण्यात येत असल्याचं दिसतंय. दरम्यान दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनीही आमच्या नेत्याची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप केलाय. पण दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी मात्र या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या टोळीवरच आरोप केलेत. ते काय म्हणालेत ते ऐका. हे पहा, तिथल्या PIनी अतिशय चुकीच्या पद्धतीने तो परवाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्याने गुन्हा दाखल केलेला आहे, ॲक्च्युअल त्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे तिथे धनंजय देशमुख हे गाडीत बसलेले होते, त्या हॉटेलमध्ये सुद्धा गेलेले नाही आणि एकदम 307 वगैरे करण्यासारखा असला काही प्रकार त्या ठिकाणी नव्हता. पोलिसांच्या वरतीच म्हणजे तिथल्या तिडके मॅडम काल SP होत्या, त्यांनी तिथले DYSP यांनी तपासून कालच्या काल तो गुन्हा चुकीच्या पद्धतीने खोटा आणि ही जी पद्धत आहे काही अधिकारी लोकांची, ही ते जे आकातमध्ये जाऊन बसलेले आहेत त्यांचे काही समर्थक लोक अजूनही बीड जिल्ह्यामध्ये विविध पदावरती आहेत, त्याचे फटके हे आम्हाला अजून बसतात. एकूणच बीडमध्ये सुरू असलेल्या गुन्हेगारीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत आणि त्यातच या अशा घडामोडी घडल्यानंतर आता पोलीस प्रशासनासमोर मोठी आव्हानं निर्माण झालेली आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय अपडेट समोर येणार यावर आपलं लक्ष असणार आहे. बीडहून विनोद जिरे, लोकमत.